चला मी आज तुम्हाला सांगते की केळीची भाकर कशी बनवता. हे केळीचं पीठ घेतलंय. केळीचं पीठ कसं बनवता ते कधी माहिती नसेल ते बी सांगत येते. कच्चे केळं घ्यायचे, त्याच्या गंडोऱ्या कापीसन त्याला सुकई घ्यायच्या मस्त कडक उन्हामध्ये. त्या सुकल्या की चक्कीतून दहीसण आणायचं. कमी क्वांटिटी असेल तर तुम्ही घरच्या मिक्सरमध्ये बी वाटू शकता. आणि केळीच्या पिठाची एक खासियत आहे की तुम्ही ते जास्त दिवस स्टोअर करीसन नाही ठेवू शकता. त्याची भाकर बनत नाही, तर मुळी जाते. नंतर पीठ घ्यायचं केळीचं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकायचं. तुम्हाला जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त तिखट टाकू शकता. मग काहीच नाही, हे मिक्स केलं की आपल्या साध्या भाकरसारखी भाकर थापी घ्यायची. काही गरम पाणी वगैरे घ्यायची गरज नाही. कोणी घेत असेल तर मला माहित नाही, पण माझी मम्मी थंड्याच पाण्यानं करते. मग भाकर थापी घेतली, मस्त पीठ लावायचं तेच केळीचंच, थापी घ्यायची तिले आणि जशी आपण नॉर्मल भाकरला वरतून पाणी लावतात तसं पाणी बी लावायचं आणि शेकायची नॉर्मल भाकर सारखी. मस्त भाकर होते, पोपळा बी मस्त होतो ना, येतो ना, एकदम नरम भाकर लागते. चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की पुढची रेसिपी मी कोणती टाकू. चालेल, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. राधे राधे.